हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण ओमकार सर आपल्या सोबत जोडलेले आहे. तर त्यांनी एम.एस. सेट पॉलिटिकल सायन्स ॲज वेल ॲज UGC नेट पण त्यांनी क्वालिफाईड केलेलं आहे. तर सर तुमचं खूप खूप अभिनंदन पहिले तर. आणि तुम्ही बहुमूल्य वेळ काढून हे जे आहे आमच्यासोबत जोडलेले आहे. तर त्यासाठी पण धन्यवाद सर. तर तुमचा परिचय द्या सर, आणि तुम्ही कशा प्रकारे स्टार्ट केलं या तुमच्या जर्नीशी थोडी आपले व्ह्यूअर जे आहेत त्यांना माहिती द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी ओंकार शिवशंकर बुरांडे. मी सोलापूर, महाराष्ट्रावरून आहे. ॲक्चुअली मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे, ते फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून झालेलं आहे आणि माझं जे मास्टर आहे, सेम पॉलिटिकल सायन्समध्ये मी इग्नूमधून एक्सटर्नल केलेलं आहे. गेले काही वर्ष मी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत आहे आणि सध्या मी गेल्या वर्षी एक असाच सेटचा अटेम्प्ट दिलेला होता. पण पूर्ण प्रॉपर तयारीनिशी दिलेला नव्हता. पण यावर्षी मी प्रॉपर तयारी करून यावर्षी अटेम्प्ट दिला आणि त्याच्यामध्ये मला 196 आउट ऑफ 300 मार्क्स मिळालेले आहेत. गुड, गुड, गुड. सर तुम्ही कोणकोणते पुस्तक वापरले? जरासं आमच्या व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना सांगा. मी सुरुवातीला पॉलिटिकल थिअरीसाठी ओ.पी. गौबा सरांचं पुस्तक वापरलं. त्यानंतर इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वापरलं. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्ससाठी मी जे.सी. जोहरी सरांचं पुस्तक फॉलो केलं. त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशनसाठी व्ही.पी. दत्त सरांचं आणि ग्लोबल पॉलिटिक्स हे अँड्र्यू हेवूड सरांचं पुस्तक मी फॉलो केलं. पॉलिटिकल आयडिओलॉजीसाठी मी पुन्हा एकदा अँड्र्यू हेवूड सरांचंच पुस्तक फॉलो केलेलं होतं. अच्छा, अच्छा. आणि इतर जे काही आपले इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे न्यूजपेपर करंटशी रिलेटेड त्याचा रेफरन्स मी घेतलेला आहे. आणि मेन म्हणजे मदत मला ग्लोबल ऑनलाईन मराठी यावरती स्वाती पाटील मॅडमकडून या परीक्षेविषयीच्या स्ट्रॅटेजी आणि कसं वेळेचं नियोजन आपण या परीक्षेमध्ये कसं केलं पाहिजे, या विषयीची माहिती पूर्ण घेऊनच मी या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केलेली होती. अच्छा, अच्छा. ओके. आणि पेपर 1चा तुमचा काय आहे सर? म्हणजे स्ट्रॅटेजी वगैरे पेपर 1ची काय स्ट्रॅटेजी आहे? पेपर 1 ॲक्चुअली मी यू-पी-एस-सीची तयारी करत असल्यामुळं त्यातला बराच जो काही पार्ट होता. जसं की पीपल डेव्हलपमेंट आणि एन्व्हायर्नमेंटचा पार्ट आहे. त्यानंतर नॅशनल एज्युकेशन विषयीचा जो पार्ट आहे. त्यानंतर मॅथ्स आणि रिझनिंग मी इकडची तयारी करत असल्यामुळंच तो अच्छा, अच्छा. थोडा हँडी होता. हं. पण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि रिसर्च ॲप्टिट्यूड ह्या 2 गोष्टींसाठी मी ग्लोबल ऑनलाईन मराठी चा लेक्चर्स मी फॉलो केलेले होते पेपर 1 साठी. अच्छा, अच्छा. ओके, ओके. तर जे आता 2026 साठी प्रिपेअर करत आहे ज्या विद्यार्थी, तर त्यांचं कशाप्रकारे स्टडी कशाप्रकारे असावं त्यांचं? त्यांनी काय-काय फॉलो केलं पाहिजे? त्याच्याबद्दल. सुरुवातीला मी असं म्हणेन, की ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पहिल्यांदा जे काही सिलेबस आहे, तो सिलेबस पाहिला पाहिजे. त्यानंतर प्रिव्हियस इयर एक पाठीमागील 5 ते 6 वर्षांचं जे क्वेशन पेपर आहेत, त्याचं प्रॉपर एनालिसिस केलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी झाल्यानंतर आपण ह्या परीक्षेचं नेचर आपल्याला समजतं आणि त्या पद्धतीनं व्यवस्थित प्लॅन करून आपल्याला 1 आठवड्यामध्ये काय करायचं आहे. त्याच्यानंतर आठवड्यामध्ये केलेल्या अभ्यासाचं रिव्हिजन आपण पुढच्या दिवसांमध्ये कसं करू? त्याचा एक टॉपिक घेऊन आपण त्याच्यावरती अ, कुठले रेफरन्सेस वापरले पाहिजे आणि सध्या माहितीचं महाजाल आहे आपल्याबरोबर आणि ग्लोबल ऑनलाईन मराठी यासारखे जे चॅनल्स आहेत, ज्याचा मला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. तर मी हे सांगू इच्छितो, की एक टॉपिक घेऊन त्यानुसार आपण जर त्याच्या बेसिक केलं, त्याच्यानंतर त्याच्यावरचे क्वेशन सोडवले, तरी पण अजून काही चुकत असेल, तर आपण त्याच्यामध्ये काय इम्प्रूव्ह करू शकतो, ह्याचाच आढावा घेऊन आपण हळू-हळू अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. ना की सुरुवातीला पुस्तकच हातात घेऊन पेज टू पेज आपण वाचले पाहिजे. पण त्याच्याही अगोदर एनालिसिस करून या परीक्षेची तयारी करणं अभिप्रेत आहे आणि ते केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत. तर सरांचं म्हणणं आहे की तुम्ही पहिले पूर्ण जे आहे प्लॅनिंग करा, आणि जे सिलेबस वगैरे आहे त्याला चांगल्या प्रकारे बघा. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे स्टडी ला लागा, असं सरांचं म्हणणं आहे. आणि सरांनी एवढा आपल्याला बहुमूल्य वेळ दिलेला आहे. परत त्यांचे धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन सर. आणि आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे.
पहिला परीक्षेचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि मग परीक्षेसाठी अभ्यास केला पाहिजे. सो अच्छा, अच्छा, अच्छा. तर हे एक आणि हे दिस इज द पार्ट ऑफ कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑल्सो, सेट अँड नेट एक्झामिनेशन. सो असं जर आपण परीक्षेचा अभ्यास करून परीक्षेसाठी अभ्यास केला, तर आपल्याला यश हे लवकरात लवकर प्राप्त होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, सरांनी जे आहे आपला अनुभव सांगितलेला आहे, कशाप्रकारे स्टडी करायचा आहे आणि कशाप्रकारे तुम्ही क्रॅक करू शकतात, हे सरांनी सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे जे आहे ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आता सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याकडे सगळं फुल प्लॅनिंग असतं. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, हे सगळ्या प्लॅनिंग थ्रू आपण जे आहे स्टडी जे आहे करून घेतो विद्यार्थ्यांकडून. आता सरांनी त्यांचा अनुभव पण सांगितलेला आहे. सरांनी फक्त YouTubeच्या व्हिडिओवरून जे आहे ते हो. आपल्याला त्यांनी इंटरव्ह्यू जे आहे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की इंटरव्ह्यू घ्या सर. तर सर खूप खूप अभिनंदन तुमचे आणि थँक यू सर. तुम्ही धन्यवाद सर. ओके ॲक्चुअली ज्या चालेल. गोष्टींमुळे मला फायदा झाला, मला वाटलं की अजून 4 लोकांशी आपण जोडले जाऊ ओके. आणि मी जे केलं त्या पद्धतीने अजून कोणी जर यश मिळत असेल, अ, ओके सर. तर थँक यू सर. याच्यामध्ये थोडंसं आपण खारीचा वाटा ओके, ओके. थँक यू सर. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण जर 2026 साठी प्रिपेअर करत असाल, तर स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग त्याच्यानंतर जे आहे सरांनी जसं सांगितलं, की अभ्यास करा, त्याच्यानंतर परीक्षेसाठी अभ्यास करा. अशी तुम्ही स्ट्रॅटेजी केली, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आणि ग्लोबल ऑनलाईनवरती येस, सगळं काही अवेलेबल आहे. तुम्हाला जर जॉइन करायचं येस. असेल, तर तुम्ही जे आहे कमेंट सेक्शन किंवा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट पेपर करून पेपर 1चंही अतिशय चांगलं गाईडन्स ग्लोबल ऑनलाईन मराठीकडून मिळतं. मी स्वतः हां, हां. त्याचा म्हणजे फायदा घेतलेला आहे. मी सगळं प्रिपरेशन माझं YouTubeवरून केलेलं आहे. इतरही काही सोर्सेस मी वापरलेले आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांचं योगदान आहे. आणि स्वाती पाटील मॅडम ज्या आहेत, त्यांचं एनालिटिकल स्किल चांगलं आहे आणि त्यांनी पण एका वर्षामध्ये 3 हं, सेट हं. आणि 1 नेट आणि ते वेल क्वालिफाईड आहेत. त्यांचं हां. एम-फिल पण झालेलं आहे. आपल्या तो ग्लोबल ऑनलाईनवरती चांगला आहे. सगळे जे म्हणजे प्राध्यापक वगैरे हे सगळे नेट सेट क्वालिफाईड आहे. त्याच्यानंतर पी-एच-डी आहे काही. येस, तर येस, तुम्हाला येस, सगळं येस सर. काही गाईडन्स दिलं जातं सर. ओके सर, येस. धन्यवाद. परत थँक यू. तुमचे एकदा. तर धन्यवाद सर. धन्यवाद. ओके सर.